नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. दर्शनाच्या लाईनला थांबलोय आता. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 8:15 वाजलेत. निघत आहे आता गंगोत्रीसाठी. सगळ्यांचं आवरून झालंय, फक्त श्री राहिला. सगळी गँग बघा आली. कुंदन शेट आले बघा. एकदम भारी स्पॉटला थांबलो. कुठलं गाव आहे ते गावाचं नाव नाही माहिती. हर्षिल म्हणून गाव आहे. त्या गावात थांबलो. 25 किलोमीटर राहिलं फक्त गंगोत्री. मागचा नजारा बघा आता. तो बर्फाचा डोंगर आहे सगळा. बर्फ आहे मागच्या साईडला, सगळंच बर्फ आहे. आणि गाठा भयानक आहे. सगळे जर्किन वगैरे घालून आहेत. एकदम म्हणजे एकदम गाठ आहे. त्या हॉटेलला आम्ही राहिलो होतो बघा. सगळं लाकडी आहे. सगळं म्हणजे लाकडाचं हे केलं. ते काश्मीर वगैरे साईडचं सगळं आहे. या साईडला पण डोंगर आहे. सगळ्याच डोंगरावर बर्फ वगैरे. तर मागच्या डोंगरावर तर भरपूर बर्फ आहे. चांगलं वातावरण झालंय. पप्पू शेट आले. फक्त नितीन श्रीचं राहिलं, बाकी सगळ्यांचं झालं. आता निघूयात मित्रांनो. समोर बर्फाचा डोंगर बघा मित्रांनो. आता बघ इकडे गंगोत्रीला खूपच बर्फ आहे. -10 डिग्री होतं सकाळी टेम्परेचर. इथं पण आहे बघा. 2 डोंगर कसले भारी आलेत ना. बर्फाचे डोंगर. असं ह्याच्यावर तोंड दाबायचं रे, म्हणजे तोंड क्लिअर येतं बघ. आता हे माझ्या ह्याच्यात बघ. इथं फोकस झालं. अजून कमीत कमी 25 किलोमीटर जायचं आहे आम्हाला. स्पॉट थांबले की लगेच आम्ही व्हिडिओ वगैरे काढायला थांबतो. समोर हेलिपॅड आहे बघा. हे गंगोत्रीला आलोय आता मित्रांनो. गाडी पार्किंग केली. सगळी गँग आपली चालली बघा पुढं. या साईडला इथं खूप थंडी आहे. वरती बघा. बरोबर. मंदिर अजून एक किलोमीटरच्या आसपास आहे. चालत जायचं तिथपर्यंत, कारण की ट्रॅफिक जाम आहे. गाड्या खूप आहे आणि भयानक थंडी आहे. या साईडचा व्ह्यू बघा. खूप बर्फ लागलं या इथं. या रोडला येता नाही आहे ना. खूप म्हणजे खूप बर्फाचे डोंगर आहेत. सगळा बर्फच आहे. जाऊयात मित्रांनो पहिले आता तिथं. दर्शनाच्या लाईनला थांबलोय आता. समोर सगळी लाईन आहे बघा. या साईडला मंदिर आहे, मागच्या साईडला. और समोर बर्फाचे डोंगर आहेत बघा. खूप बर्फ आहे. सगळे बर्फाचे डोंगर. हा रस्ता इथून 18 किलोमीटरवर गोमुख आहे. तिथं चालत जायला लागतं. तिथंच शंकरांनी गंगेला आपल्या जटांमधून बाहेर काढलं होतं. ते तो स्पॉट आहे तिथं. गंगा नदी बाजूला. त्या जागेवरून गंगा नदी वाहत येते. खरा गंगेचा उगम तिथूनच आहे. गोमुख म्हणून आहे. पण 18 किलोमीटर ते चालत जायला लागतं. इथं आलेल्या पब्लिक पैकी फक्त एका
एक 5% माणसं तिथे जातात. आणि इथं पण जरा लुटालूट चालले. जे भटजी लोक आहेत हे बसलेले, त्यांना 500 रुपये दिले एका माणसाला, तर डायरेक्ट दर्शन आहे, पूजा वगैरे हे करून. सगळीकडे हे लूटमारच चालू आहे. बाकीच्यांनी मग लाईनीत दर्शन करायचं. तुम्ही 500 रुपये दिले की डायरेक्ट तुम्हाला मंदिरात एंट्री करतात. एका माणसाला 500 रुपये. असा व्ह्यू आहे बघा. भारी स्पॉट आहे एकदम. आपली गँग बघा सगळी लाईनी थांबलेली. सगळे मोबाईल मध्ये वगैरे, कारण की स्पॉट असला भारी आहे. म्हणजे म्हणतात ना स्वर्ग, खरंच स्वर्ग आहे इथं. ते मोबाईल मध्ये बघून असं तुम्हाला काय वाटत नसेल एवढं, पण इथं आल्यावरच कळतं ते काय आहे काय नाही. दुपारचे 2:30 वाजले. जेवणासाठी बसलोय आता. गंगोत्रीचं दर्शन झालं आमचं सगळ्यांचं. भूक लागली, कारण की सकाळी नाश्ता केला, त्याच्यानंतर जेवण वगैरे काय नाही. पहिलं दर्शन करून घेतलं. आम्ही सगळ्यांनी हे सांगितलं थाळी, कुंदननी पराठा सांगितलं. पिल्या आणि पप्पू एका ताटात खाते, त्या दोघांना भूक नाही. श्रीनी पण पराठा हे सांगितलं, डोसा सांगितलं, त्याला जास्त भूक नाही म्हणतो. जेवण करून घेऊया. आता केदारनाथला निघणार आहे मित्रांनो. इथून डायरेक्ट केदारनाथ. बघूया, लांब आहे आजचा प्रवास, तर खूप लांब आहे. कमीत कमी 250-300 किलोमीटरच्या घरात आहे. बघूया आता किती वेळ चालू आहे. घरी संध्याकाळचे 7 वाजले. संध्याकाळच्या टी ब्रेक घेतलाय जरा. सगळेजण थांबलोय. 3 वाजता निघालो होतो आम्ही गंगोत्रीवरून. 7 वाजले. 4 तासात थोडंच आलो आम्ही पुढं. काहीच अंतर आम्ही कापलं नाही, कारण की ट्रॅफिक थांबवली होती तासभर, तर एकाच जागी थांबलो होतो. त्याच्यामुळं जास्त भारी. या वरच्या घाटीतून आलोय आम्ही. समोर रस्ता दिसतो, त्या रस्त्यावरून आलो. जरासा पाऊस पडला नॉर्मल, बाकी काय नाही. आता चहा पिऊन बघूयात किती लांब जातो. आज तर केदारनाथला जाणं आमचं शक्य नाही, कारण की केदारनाथ 350 किलोमीटर होतं गंगोत्रीवरून. एवढं रनिंग एका दिवसात कापलं नाही जात, पण जेवढं जाता येईल तेवढं बघू आणि मुक्काम करू. घेऊयात चहा पिऊन. आता सकाळचे 8:30 वाजलेत मित्रांनो. काल आमचं गंगोत्रीचं दर्शन झालं. 3 वाजले तिथून निघायला. त्याच्यानंतर आम्हाला फार उशीर झाला, कारण की ट्रॅफिक जाम लागलं होतं. एक साईडचं ट्रॅफिक थांबून बाकीच्या एका साईडचं ट्रॅफिक सोडत होतं, त्याच्यामुळं वेळ लागला. परत ऋषिकेशला आलो. ऋषिकेशला डिझेल वगैरे भरायला परत वेळ गेला आमचा. त्याच्यानंतर कमीत कमी गंगोत्रीपासून 100-125 किलोमीटर आलो आहे आता आम्ही. अजून 250 किलोमीटर वगैरे, 200-225 किलोमीटर केदारनाथ आहे. त्याच्यामुळं एका गावात आम्ही रूम घेतली आणि तिथंच थांबलो. त्यामुळं रात्री का व्हिडिओ एंड करता नाही आला, म्हणून आता सकाळी करत आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र, जय हिंद.